अरे 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 शिवा, अरे काय चेटकोबाने तुझी अवस्था करून ठेवली हा. अरे म्हणजे स्टीलची बॉडी, स्टीलची बॉडी. चेटकोबाच्या हातचा मार खाल्लास. अरे मी जर असतो ना, मी तर त्या चेटकोबाची दाढी धरली असती, त्यालाची गरग आधार देत होतो. झाला आधार देऊन. हे मलम लावा आता. मी आणि मलम लावणार. लावणार लावणार मलम लावणार, सगळंच करणार, शुश्रूषा करणार. आलो तो मुख्यमंत्री प्रधानमंत्री व्हायला आणि झालोय आया. थांब करो ना. हे असले फालतू मलम लावायची गरज नाहीये. माझ्याकडे याच्या जखमांचा रामबाण उपाय. झालं उपाय. हे काय पिठी साखर आणली की काय याच काय. मी बरे आहात ना? हाच रामबाण उपाय. बाजूला मीठ. हो, हे बघा, हे असलं काही करू नका. आधीच त्याला चेटकोबाने खूप शिक्षा देऊन झालंय. तीच लायकी आहे त्याची. आपल्या तुकड्यांवर जगत होता तो. आपल्या समोर एक शब्द बोलायची हिम्मत नसायची. आणि आता आता काय? हा, भिकारड्या नोकर कुठलं. आता आपण त्याचे नोकर झालोय. आपण त्याची कामं करतो, त्याच्या तालावर नाचतोय अजूनही. शिवा आणि शक्तीने मिळून आपलं जगणं बर्बाद केलंय, हराम केलंय. आणि तुला याच्यावर मलमपट्टी करायची. याच्यावर एक भद्रा, तुला स्वार्थीपोटी त्याचा पुळका आला असेल, पण मला नाही. माझं रक्त अजूनही सळसळत आहे, समजलं. आणि त्याच्या जखमा बऱ्यानी झाल्या पाहिजे, जखमा चिघळल्या पाहिजे, हो ना शिवा. त्रास होतोय बाळा, अजिबात काळजी करू नकोस. तसले फालतू मला लावायचे नसतात. मी तुझ्यासाठी रामबाण उपाय आणलाय. जसंच मी लावीन तुला थंडगार वाटेल, छान वाटेल. हा, अजिबात काळजी करू नको, साथ दे. हा, ठेव इथे. आता मी जसंच लावेन तसं तुला खूप छान वाटेल, थंड वाटेल. लाव. हा, शिवाचा आवाज, शिवाच्या किंचाळण्याचा आवाज काय येतोय मला? हा आवाज मला खरंच येतो की काही भास झालाय मला? शिवा ठीक असेल ना? त्याला काही झालं तर नसेल ना? त्याला कॉल करून विचारते. अरे यार, कॉल का लागत नाही यायचा? आउट ऑफ रेंज येतोय. कुठे गेलाय? हो तू बोलू नकोस. चेटकोबाला सांगू का? चेटकोबाला सांगू? बस बोलतोस. त्या पण हाताला लावा. कसं दोन्हीकडे समतोल होईल ना. त्या पण हाताला लावा. नकोस, बोलू नकोस, बोलू नकोस. प्रिन्स थांबा जरा, बास झाला आता. डब्बा बस. मध्ये मध्ये बोलू नकोस. बस मी याला सोडणार नाही. इतका त्रास देईन, माझा त्रास संपेल पण तुझा त्रास संपणार नाही. वाढतच जाईल. थोडं 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 करून मी याला
सगळं सगळं हिशोब पूर्ण करणं. कसा पूर्ण करणं? काय तर हा कसं पूर्ण कसं होतो? हो हो हे बाबू हा बरं वाटतंय ना? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. दुखतंय? आग होते ना? हा आग होते ना? मला पण खूप मजा येते मज्जा. किती छान वाटतंय. किती छान वाटतंय ना? प्लीज पास करा. बस करू ना. पॉज करा. हा तर तुमचा नाही माझ्यातला खेळ आहे. सोडा त्याला. काय म्हणालीस? तुम्ही जे ऐकलत ना तेच बोलले मी. तेच म्हणणं आहे माझं. तो आता तुमचं खेळणं नाहीये, माझं आहे. म्हणून मी त्या चिटकुबाकडून सोडून आणले. आता तो फक्त माझ्या तालावर नाचणार आहे. मी जे त्याला सांगेन ना तेच तो करणार आहे. तू काय करणार आहेस कळत नाहीये मला. विधी करणार आहे मी त्याच्यावर. कुठला विधी? कोणता विधी? मैत्री आई, मला तुला भेटायचंय. आई मी ना खूप मोठ्या संकटात सापडले आणि मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. आई प्लीज मला येऊन भेट. आई प्लीज प्लीज मला येऊन भेट. आई मैत्री आई. आई शक्ती, काय झालं? तू अशी घाबरलेली कायस? काय झालं? शक्ती, शक्ती शांत हो, तू रडू नकोस अशी. मला सांग काय झालं? आई आई मला वाटलं होतं की आता सगळं ठीक झालंय. शिवा पूर्वीसारखा झालाय. पण आई तसं काहीच झालं नाहीये. त्या चेटकोबाची मायावी शक्ती अजूनही शिवाच्या शरीरात आहे. मला वाटलं होतं की ती सगळी मायावी शक्ती शिवाच्या शरीरातून निघून गेलीये, पण तसं नाहीये. आई ती वाईट शक्ती शिवाच्या शरीरातून नक्की निघाली होती ना? मग हे सगळं काय आहे? का माझीच काहीतरी गफलत झाली? आई मला माहिती आहे की जोपर्यंत मी तो साजा शृंगार परिधान करून त्या राक्षस चेटकोबाचा वध करत नाही ना, तोपर्यंत शिवाच्या शरीरातली ती मायावी शक्ती नष्ट नाही होणार. पण हे सगळं कधी घडणार आहे? त्या पेटीतला साजा शृंगार मी परिधान करायचंय, पण तो कधी करायचा आहे मला माहितीच नाही. याबद्दल ना तू मला काही सांगितलंय ना देवी आदिशक्तीने. आई माझं डोकं ना आता बधीर झालंय. मला पुढे काहीच मार्ग दिसत नाहीये. मला पडलेलं ते स्वप्न, त्या स्वप्नातला तो साजा शृंगार, शिवाने माझ्या पाठीमागे केलेला वार, हे सगळं काय? या स्वप्नाचा अर्थ काय समजायचा? या सगळ्याचा उलगडा नाही आणखी गुंता होत चाललाय. शक्ती, खचून जाऊ नकोस, शांत हो. हे बघ बाळा, हे युद्ध आहे, एक घनघोर युद्ध. ते असं सहज जिंकता येणार नाही. हा तुला अंतिम युद्धाची वेळ माहित नसेल, पण तुला जे स्वप्नात दिसलं ते सत्यात उतरणार हे नक्की. हो बाळा, शिवा तुझ्यावर हल्ला करणारच. काय? मग या साजा शृंगाराचा घाट कशासाठी? जर माझ्यावर हल्ला होणार आहे, जर माझा शिवा माझा जीव घेणार असेल, तर
तर या युद्धापूर्वीची तयारी कशासाठी चालली आहे? शक्ती, नकारात्मक विचार बाजूला कर. शिवा तुझ्यावर हल्ला करणार हे जरी खरं असलं तरी ते तुझ्याच फायद्यासाठी असणार आहे, चेटकोबाला संपवण्यासाठी. आई तू काय बोलतेस ना, मला खरंच काही कळत नाहीये. आत्ताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. मग तुझ्यातली सकारात्मक ऊर्जा जागृत कर आणि अंधारी बाजूला कर. शिवाच्या भविष्याबद्दल तुला आताच ठरवावं लागणार आहे, नाहीतर अघटित घडेल. पण कसं? भविष्य कसं बदलू? ते मी नाही सांगू शकत तुला बाळा. हा, पण साधू बाबा या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की देऊ शकतो. ज्या माणसाने मोहिनीची बाहुली संपवण्यासाठी तुला मदत केली. शक्ती, हे युद्ध तुझं आहे. ताठ मानेनं उभी राहा, खंबीर हो. तू हे युद्ध नक्कीच जिंकणार. विश्वास ठेव स्वतःवर. तू तुझ्या आईला, बाबाला आणि बहिणीला न्याय नक्कीच मिळवून देणार, मला पक्की खात्री. मी तयार आहे. तुझ्यासाठी, माझ्या शिवासाठी आणि माझ्या माणसांसाठी मी हे युद्ध लढायला तयार आहे. त्या चेटकोबाचा अंत मीच करणार. मीच करणार आहे. चेटकोबा, तुझा अंत आता जवळ आलाय. हे सगळं काय आहे? कसला विधी हा? सरण बांधणीचा विधी. म्हणजे आपल्याला कळलं नाही. हा विधी झाकलेल्या गोष्टींना उघड्या पडेल इतकंच लक्षात ठेव. अघोरी भैरवी, माया संध्या, क्लीम क्लीम ब्लू पॅक. अघोरी भैरवी, माया संध्या, रहस्य प्रकाश, क्लीम क्लीम ब्लू पॅक. स्वाहा. काल की तो अमावस्या, काल की तो अमावस्या.
म्हणजे काय तू अमावस्या, काय तू अमावस्या, काय तू अमावस्या म्हणजे शक्तीचं मरण. शक्तीचं मरण. शक्तीचं मरण. काय शिवा अचानक गायब झाला? हो बाळा, अगं मी त्याला चहा द्यायला आलो होतो. आधी त्याने चहा घ्यायला नाही नाही म्हणला. मी लागलीच त्याला जबरदस्ती केली. मग चहाचा कप त्याच्या हातात होता. मी काहीतरी आणायला गेलो तर कप फुटल्याचा आवाज आला. मी मागं वळून बघितलं आणि बघतो तर काय, जमिनीवर कपाचे तुकडे पडले होते आणि आपला शिवा गायब झाला होता. मी तुला फोन केला आणि लगेच भेटायला इथं आलो. अयो पण हे असं कसं झालं? शिवाची तर तब्येत बिघडली असते ना. शक्ती बेटा, हे जे काय चाललंय ना ते ठीक चाललं नाही. माझ्या शिवावर परत नवीन संकट ते येणार नाही ना. मला ना तुझी आणि शिवाची लय काळजी वाटते. अगं हे कधी थांबणार आहे? कधी पूर्वीसारखं सुखाचे दिवस आपले येणार आहे? शक्ती, तुला काय कळलंय का? हे सगळं काय सुरू आहे? शिवा असा अचानक गायब कुठे झाला असेल आणि कसा झाला असेल? अम्मा, अप्पा, नाना, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, पण 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 हे लक्षात ठेवा की सगळं ठीक होईल. हा, शिवा ठीक होणार आहे. शक्ती, तू जे काही सांगतेस ना ते ऐकूनच टेन्शन येत आहे. बघा, तू पटकन सांग काय झालंय ते. शिवाच्या शरीरात त्या मायावी शक्तीने पुन्हा प्रवेश केला. अरे तेव्हा काय चाललंय? माझ्या शिवानं आज काय पाप केलंय? या देव कसली परीक्षा घेतोय? कंच्या जन्माचं हे भोग आहे का? मला काय कर. नाना, तुम्ही शांत व्हा. हे बघा, अशी काळजी करू नका तुम्ही. हे आता जे काही चाललंय ना ती फक्त एक वाईट परिस्थिती आहे असं समजा. आणि त्या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यायचंय. हे बघा, शिवा ठीक होणार आहे. आपण सगळे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ, पण असं खचून जाऊ नका तुम्ही. शिवाला किती वेळा त्या मायावी शक्तीच्या विळख्यातून बाहेर काढणार आहे शक्ती. मी काय म्हणते, माझं ऐकतो. युद्ध राहू दे, नको, आपण गावी निघून जाऊया. हे बघ, या सगळ्याच आहे ना आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय, सगळ्यांचेच फरफट होते. अम्मा, तुझी आणि शिवाची जास्तच होते. बघ शक्ती, मी ठरवलं असतं बघ, आपण आजच्या आज इथून निघून जाऊया हे शहर सोडून, आणि गावाला काय ते आपलं मीठ भाकर जे काही मिळेल ना ते खाऊन आपण सुखाने राहू. आपण गावाला निघून जाऊया. तू काय बोलतेस? हे या अशा परिस्थितीत शिवाला एकटं सोडून आपण पळून जायचं नाही शक्ती. त्याला एकट्याला नाही सोडायचं, आपण आपल्या सोबत घेऊन जाऊया त्याला. अम्मा, तू काय बोलतेस? हे सगळं शक्य नाहीये. का शक्य नसतं? सगळं शक्य असतं शक्ती. अगं हे बघ, तू देवी आदिशक्ती आणि तुझ्या मैत्री आईला सांग ना की तुला हे युद्ध नाही जमणार, तुला नाही झेपत असतं हे युद्ध. तू
मोकळं कर मला यातून. तुला तुझं आपलं असं सुखाचा संसार करायचा असतो बघ, ह्याच्यातून मोकळं कर. तू सांग ना, तुझं ऐकतील बघ त्या. शांत हो अगं. शक्ती, विजयालक्ष्मी बरोबर बोलते. आम्हाला तर नाही सहन होत ग. आणि शक्ती, आम्हाला आहे ना तुला आणि शिवाचं भवितव्य अंधारात बघायचं नाहीये. अप्पा भाऊ, तुम्ही बोलताय ना ते बरोबर आहे. काय सांगता आता, हे युद्ध बिद्ध काय नको आम्हाला. अम्मा, अप्पा, नाना, देवी आदिशक्तीने आजपर्यंत आपली साथ कधीच सोडली नाही. वेळोवेळी संकटकाळी प्रत्येक वेळेस ती आपल्या मदतीसाठी धावून आली. मग ज्या आईने जन्म दिला, ही सृष्टी निर्माण केली, सगळ्या वाईट शक्तींपासून आपलं रक्षण केलं, त्या आई आदिशक्तीला असं युद्धात एकटं सोडून आपण पळून जायचं? तिच्याशी प्रतारणा करायची नाही. अम्मा, अप्पा, तुम्ही मला लहानपणी काय शिकवलंय? कधीही हार मानायची नाही. परीक्षा संपेपर्यंत प्रयत्नांची कास लावत राहायची. परीक्षा संपेपर्यंत प्रयत्नांची कास सोडायची नाही. ते सगळं ठीक असतं शक्ती, पण आता परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली वाटतेय बघ. अम्मा, तो असा नकारात्मक विचार नको करूस ना. मला मान्य आहे की शिवा त्या मायावी शक्तीच्या पाशात अडकलाय, पण तो त्यातून सुटू शकणार नाही असं नाहीये ना. आणि तसं नाही घडलं तर? अप्पा, प्रत्येक अंधारानंतर उजेड होतोच ना. रात्रीच्या अंधाराला आपण घाबरतो का? नाही ना. कारण दिवस उजाडेल याची खात्री असते आपल्याला. शिवाच्या बाबतीत पण तशीच खात्री ठेवूयात ना. अप्पा, सगळं ठीक होईल. विश्वास ठेवा माझ्यावर. हे युद्ध तर होणार आहे, आणि या युद्धात देवी आदिशक्तीच्या कृपेने आपलाच विजय होणार, सत्याचा विजय होणार. लवकरात लवकर आपल्या पदरी सुखाचे दिवस येणार. तुम्ही नका काळजी करू. शक्ती बेटा, अगं तुझं उपकार कसं फेडू तेच कळत नाही. अगं आजवर तू शिवासाठी जे काही केलं ना, ते मी सुद्धा करू शकलो नाही. नाना, नाना, काय करताय तुम्ही? नाना, तुम्ही नका काळजी करू. आता सगळं ठीक होणार आहे. त्या दुःखरूपी अंधाराचा नायनाट करण्याची वेळ आता आली आहे, आणि त्यासाठी मला काही सकारात्मक गोष्टी कराव्या लागते. मी निघते. अम्मा शक्ती, अयो तू काहीतरी खाऊन तरी जा. सकाळपासून काही खाल्लेलं नसतं बघ तू. अम्मा, मला खूप महत्वाचं काम आहे. मला उशीर होतोय आता. मी येते.